तर आज आपण इकडनं रजा घेणार आहे कोकणातनं आणि आज आपली संध्याकाळी ट्रेन आहे. संध्याकाळी 6 वाजता जनशताब्दी एक्सप्रेसनी मुंबईला निघणार आहे आज. एवढे दिवस आपण खूप मजा केली कोकणामध्ये. इकडे मालगुणमध्ये खूप मजा केली, रत्नागिरीला, नेवऱ्यामध्ये सुद्धा गेलो. काल आपण आडिवरेमध्ये महाकाली देवीचं दर्शनसुद्धा घेतलं. किल्ला बघितला, रत्नदुर्ग किल्ला, पावसला स्वामी स्वरूपानंद महाराजांचं मंदिरात जाऊन आलो आपण. नवलाई पावलाई देवीचं दर्शनसुद्धा घेतलं आणि आज आपण फायनली इकडनं रजा घेतो आहे. खूप जड अंतःकरणाने इकडनं निघतो आहे मी. खूप मजा येते गावाला आल्यावरती, वेगळीच मजा असते गावामध्ये. पण काय आता आपल्याला कामधंदे पण करायला पाहिजे तितकेच. गावी जर मजा करायची असेल तर पुन्हा येऊ लवकरच गावाला, रत्नागिरीमध्ये, कोकणात. इकडनं पाय तर निघत नाही आपला, पण काय आता मजबुरी आहे, जायला लागणार आपल्याला. तर माझ्या मित्रांनो, तुम्हालासुद्धा कसं वाटतं इकडनं गावावरून निघताना तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि मग आज आपण आता थोड्या वेळाने आपण निघणार आहोत इकडनं. आता दुपारचे 3:15 झालेले आहेत. मी बोललो चला आधीच आपण एक इंट्रो व्हिडिओ शूट करून घेऊ. तसा मी शूट करायला घेतला आहे आणि आता 3:15 वाजलेत. 4 वाजता आम्ही इथनं निघू, रिक्षा येणार आहे आणि तसंच मग आपण रत्नागिरी स्टेशनला जाऊ. 6:20ची काहीतरी आपली 6:30ची काहीतरी जनशताब्दी आहे. रात्री 12 वाजेपर्यंत पोचते. विचार आहे की पनवेलला लवकरच पोचली ट्रेन तर आपण पनवेलला उतरूनच हार्बर लाईनने सँडस रोडवरनं घरी जाऊ भायखळ्याला. आपल्या भायखळ्याला खूप आनंद होतो भायखळ्याला जाणार तर. आणि मीही भायखळ्याला जाणार आहे तर खूप लोक माझी वाट बघतात भायखळ्याला. काही स्पेशल वन्स पण आपली वाट बघतायत. तर त्या स्पेशल वन्ससाठी आपण बोलतोय की आपण तर लवकरच भायखळ्याला येत आहोत तुमच्यासाठी. आणि परत आपला डेली रुटीन चालू होईल, ऑफिस आणि सगळं काही. तर मित्रांनो, स्टे ट्यून. आणि थोड्या वेळाने आपण ट्रेनमध्ये जाण्यासाठी निघू, स्टेशनला जाण्यासाठी. तेव्हाच भेटू आपण आता. चला, बाय बाय मित्रांनो. आता आम्ही निघत आहे मुंबईसाठी आणि मुंबईला जाण्यासाठी आता आमची रिक्षा येत आहे. ट्रेन पण निघालेली आहे. जस्ट मी लाईव्ह लोकेशन चेक केलं, ट्रेन थिविमला आहे. आता आम्ही निघणार इकडनं आणि रत्नागिरी स्टेशनला जाणार मालगुणमधून. आता चला तर मग पुढचा ब्लॉग बघूया कसा होतोय आमचा प्रवास मुंबईकडे. रत्नागिरीसाठी जायला ही आहे मागे रिक्षा आणि आता रिक्षामध्ये सगळं सामान लोड केलेलं आहे आणि आता सगळ्यांना बाय करून आम्ही निघतो. चला मग, बाय बाय. हो चला मालगुणकर, निघू काय? हो फुलवाले, चला बाय बाय. आता पुढच्या वर्षी चालेल. हा डिसेंबरला येतो. चला अण्णा. मे महिन्यात तर मित्रांनो, आम्हाला मिळाले आहे विंडो सीट आणि ट्रेन निघालेली आहे.